या सखोल चर्चेमध्ये म्हणजेच आपल्या आजच्या डीप डाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या चर्चेचा आपला मुख्य उद्देश आहे सोप्या भाषेत लॉज ऑफ मोशनचा उलगडा करणे. अगदी बरोबर. आणि आज आपण विशेषतः युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे नक्की काय आणि गोल फिरणाऱ्या वस्तूंमागे न्यूटनचे कोणते अदृश्य नियम काम करतात हे समजून घेणार आहोत. हो, आणि मला वाटतं श्रोत्यांना हा विषय खूप रंजक वाटेल. सुरुवात करण्यासाठी मी सर्वांना एक सोपी कल्पना करायला सांगते. कोणती कल्पना? श्रोत्यांनी त्यांच्या घरातल्या भिंतीवरच्या घड्याळाचा विचार करावा. त्या घड्याळाचा सेकंड काटा सतत एकाच वेगाने पुढे सरकत असतो, बरोबर? हो, एकदम परफेक्ट. आणि स्थिर मोशन असते ती. पण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर त्या काट्याची व्हेलॉसिटी दर सेकंदाला बदलत असते. आता विचार करा, काटा तर एकाच स्पीडने फिरतोय, तरीही त्याची व्हेलॉसिटी कशी काय बदलू शकते? बापरे, हे कोडे खरोखरच विचार करायला लावणार आहे. हो ना, याच कोड्यापासून आपण आजची चर्चा सुरू करूया. नक्कीच. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गतीच्या दोन मूलभूत संकल्पनांमधला फरक स्पष्ट करावा लागेल. म्हणजे स्पीड आणि वेलॉसिटीमधला फरक? बरोबर, अगदी बरोबर. आपण रोजच्या जीवनात बोलताना हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण भौतिकशास्त्रात म्हणजे फिजिक्समध्ये या दोघांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे आपण आधी स्पीड म्हणजे काय हे सोप्या भाषेत पाहूया. हो, सांगा ना. तर स्पीड म्हणजे एखाद्या वस्तूने कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी लागलेला वेळ. यात दिशा महत्वाची नसते. खरंय, समजा एखादी गाडी एका तासात 50 किलोमीटर गेली तर तिचा स्पीड 50 किलोमीटर प्रति तास झाला. हो, मग ती गाडी उत्तरेला गेली काय किंवा दक्षिणेला गेली काय, स्पीड तोच राहतो. पण इथेच वेलॉसिटीचे वेगळेपण समोर येते. वेलॉसिटीमध्ये विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डायरेक्शन, दिशा विचारात घेतली जाते. म्हणजे वेलॉसिटीला नेहमी एक दिशा असते. हो, जर आपण नुसते 50 किलोमीटर प्रति तास म्हटले तर तो झाला स्पीड. पण जर आपण 50 किलोमीटर प्रति तास उत्तरेकडे असे म्हटले तर ती झाली वेलॉसिटी. हे खूपच महत्वाचे आहे. हो, दिशा बदलली की वेलॉसिटी बदललीच पाहिजे. हा विज्ञानाचा नियम आहे. अच्छा, आता मला त्या घड्याळाच्या काट्याचे कोडे उलगडत आहे. हो, सांगा बरं. त्या घड्याळाच्या सेकंड काट्याच्या टोकाचा स्पीड जरी कॉन्स्टंट असला तरी तो काटा सतत गोल फिरत असतो. अगदी बरोबर. आणि तो गोल फिरत असल्यामुळे त्या काट्याच्या टोकाची दिशा प्रत्येक क्षणी म्हणजे प्रत्येक मायक्रोसेकंदाला बदलत असते. क्या बात आहे. आणि नियम काय सांगतो? दिशा बदलली की वेलॉसिटी बदलते. म्हणजे स्पीड स्थिर आहे पण वेलॉसिटी सतत बदलतीये. म्हणूनच याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात का? 100%. हेच ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मला एक सोपी उपमा सुचते यासाठी. कोणती? कल्पना करा, आपण एका गोल चौकात म्हणजे राऊंड अबाउटवर गाडी चालवत आहोत. गाडीचा स्पीडोमीटर जरी 40 वर एकदम स्थिर असला तरी गाडी वळवण्यासाठी आपल्याला स्टिअरिंग सतत फिरवावे लागते. खरंय, स्टीअरिंग फिरवतो म्हणजे आपण दिशा बदलतोय. हो, म्हणजेच आपली दिशा बदलतीये आणि विज्ञानाच्या भाषेत आपली व्हेलॉसिटी बदलत आहे. एकदम परफेक्ट उदाहरण दिले तुम्ही. पण आता यावरून एक गणिताचा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? वर्तुळात फिरताना दिशा नक्की किती वेळा बदलते? सतत बदलते असं आपण म्हणतो, पण गणितात त्याचा अर्थ काय? हे समजण्यासाठी आकारांची एक गंमत पाहूया. समजा आपण एका चौकोनी म्हणजे स्क्वेअर मार्गावर धावत आहोत. आपल्याला किती वेळा दिशा बदलावी लागेल? चौकोन आहे म्हणजे 4 कोपरे असणार, तर 4 वेळा दिशा बदलावी लागेल. बरोबर. आता तोच मार्ग पंचकोन म्हणजे पेंटागॉन असेल तर 5 वेळा वळावे लागेल आणि षटकोन असेल तर 6 वेळा. अगदी. आता जसजशा या बहुभुजाकृतींच्या म्हणजे पॉलिगॉनच्या बाजूंची संख्या आपण वाढवत नेऊ तसतशी दिशा बदलण्याची संख्या वाढते. हो, हे तर लॉजिकल आहे. पण समजा आपण या बाजूंची संख्या वाढवत वाढवत इन्फिनिटीपर्यंत नेली तर तो आकार काय बनेल? अरे वा, तो आकार एक वर्तुळ बनेल, सर्कल. अगदी बरोबर. याचाच अर्थ असा की वर्तुळाकार मार्गावर प्रत्येक बिंदूला दिशा बदलत असते. अनंत बिंदू म्हणजे अनंत वेळा दिशा बदलणे. बापरे, म्हणजे प्रत्येक क्षणी दिशा बदलतीये. हो, आणि जर एखाद्या वस्तूला आर त्रिज्येच्या म्हणजे रेडियसच्या वर्तुळाकार मार्गावर एक फेरी पूर्ण करण्यासाठी टी इतका वेळ लागत असेल तर तिचा स्पीड कसा काढायचा? स्पीड म्हणजे अंतर भागिले वेळ. वर्तुळाच्या बाबतीत एक फेरी म्हणजे सर्कम्फरन्स. बरोबर. म्हणजे स्पीडचं सूत्र v बरोबर 2πr भागिले टी असं होईल का? एकदम बरोबर. या सूत्राने आपण सायकलच्या चाकावरील बिंदू असो किंवा गोफणीतून फिरवला जाणारा दगड
सर्वांचा स्पीड काढू शकतो. हे खूपच सोपं आणि उपयुक्त सूत्र आहे. पण इथे खूप मोठी म्हणजे आहा मोमेंटवाली गोष्ट आहे. ती कोणती? आपण पाहिलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी सतत बदलतीये. आणि वेलॉसिटी बदलण्याच्या दराला आपण काय म्हणतो? ॲक्सिलरेशन म्हणजे प्रवेग. अगदी बरोबर. याचा अर्थ असा की स्पीड एक समान असूनही दिशा सतत बदलत असल्यामुळे वर्तुळाकार गती ही नेहमी ॲक्सिलरेटेड मोशन असते. 1 मिनिट, खरोखर? हो, म्हणजे आपल्या घड्याळाचा काटा नुसता फिरत नाहीये, तर तो सतत ॲक्सिलरेट होतोय. हे खूपच भारी आहे. आहे ना? पण आता एक नवीन प्रश्न. विचारा. जर प्रत्येक क्षणी वस्तूची दिशा बदलत असेल, तर अचानक तिला मुक्त केले तर ती नक्की कोणत्या दिशेला जाईल? म्हणजे जर आपण एका फिरणाऱ्या चकतीवर 5 रुपयाचं नाणं ठेवलं आणि चकतीचा स्पीड खूप वाढवला, तर ते नाणं बाहेर फेकलं जाईल ना? हो, फेकलं जाईल. पण ते कसंही भिरकावलं जात नाही. मग कसं जातं? ज्या क्षणी नाणं चकतीवरून निसटते, त्या क्षणी ते वर्तुळाच्या रेडियसला लंब असलेल्या म्हणजे परपेंडिक्युलर असलेल्या टँजंटच्या दिशेने फेकले जाते. टँजंटच्या दिशेने म्हणजे स्पर्शिकेच्या दिशेने. हो. त्याची मोशन त्याच टँजंटच्या रेषेत असते. 1 मिनिट, मला हे थोडं काउंटर इंट्युटिव्ह वाटतंय. का बरं? म्हणजे बघा, जर मी एका दोरीला बांधलेला दगड गोल फिरवत असेन आणि दोरी अचानक तुटली, तर तो दगड केंद्रापासून सरळ दूर म्हणजे स्ट्रेट आउटवर्ड जायला हवा ना? बऱ्याच जणांना असंच वाटतं. मग तो असा काटकोनात तिरपा टँजंटच्या दिशेने का उडून जातो? सरळ बाहेर का जात नाही? खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला न्यूटनच्या नियमांमध्ये मिळतं. न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये? हो. विशेषतः न्यूटनचा पहिला नियम, ज्याला आपण इनर्शिया किंवा जडत्वाचा नियम म्हणतो. तो नियम काय सांगतो? तो सांगतो की बाह्य असंतुलित बल म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स लागल्याशिवाय वस्तूची स्थिती बदलत नाही. म्हणजे वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते आणि सरळ रेषेत चालत असेल तर सरळ रेषेतच चालत राहते. अगदी. आता त्या चकतीवरच्या नाण्याचा विचार करा. त्या नाण्याला त्याच्या इनर्शियामुळे सरळ रेषेतच जायचे असते. आणि ती सरळ रेषा म्हणजे तो टँजंट. हो, कारण प्रत्येक बिंदूवर वेलॉसिटीची दिशा टँजंटच्या दिशेने असते. पण चकतीचं घर्षण हे तिथे एक अनबॅलन्स फोर्स म्हणून काम करत असते. अच्छा, म्हणजे हे घर्षण त्या नाण्याला सतत केंद्राकडे खेचून वर्तुळात राहायला भाग पाडतं. बरोबर. आणि दगडाच्या उदाहरणात तो दोरीचा ताण हे अनबॅलन्स फोर्स असतं. समजलं. म्हणजे ज्या क्षणी दोरी तुटते किंवा घर्षण कमी पडतं, ते आत खेचणारं बल गायब होतं. आणि बल गायब झाल्यामुळे पहिल्या नियमानुसार ती वस्तू टँजंटच्या दिशेने आपला सरळ रेषेचा प्रवास सुरू करते. अरे वाह! हे अनबॅलन्स्ड फोर्सची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मला एका खेळाची आठवण येते. कोणत्या खेळाची? रस्सी खेच म्हणजे टग ऑफ वॉर. अरे हो, हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बघा, जोवर दोन्ही बाजूंचे बल समान असते म्हणजे बॅलन्स्ड असते, तोवर कुणीच हलत नाही. दोरी जागेवरच असते. अगदी बरोबर. पण एका बाजूची ताकद कमी पडली की काय होतं? बल अनबॅलन्स्ड होतं आणि सगळे एका दिशेने खेचले जातात. हो, आणि सर्क्युलर मोशनमध्येही हेच. अनबॅलन्स्ड फोर्स वस्तूला सरळ न जाऊ देता सतत दिशा बदलायला लावते. हे खूपच छान समजलं. पण गतीचं नियंत्रण समजून घेण्यासाठी फक्त पहिला नियम पुरेसा नाहीये ना? नाही. त्यासाठी आपल्याला न्यूटनचे दुसरा आणि तिसरा नियमही पाहावे लागतील. म्हणजे दुसरा नियम आपल्याला मोमेंटम बद्दल सांगतो, बरोबर? हो, संवेग. सोप्या भाषेत एखाद्या वस्तूचा गतीचा प्रभाव फक्त तिच्या मासवर अवलंबून नसतो, तर तिच्या वेलॉसिटीवरही असतो. म्हणजे एखादा हलका चेंडू आणि जड चेंडू समान वेगाने आला तर जड चेंडूचा प्रभाव जास्त असतो. अगदी. यालाच मोमेंटम म्हणतात. P=mv. आणि दुसरा नियम सांगतो की बलामुळे हा संवेग कसा बदलतो. यातूनच F=ma हे सूत्र येतं. फोर्स = मास × ॲक्सिलरेशन. हो, आणि या सर्व गोष्टींना जोडतो तो तिसरा नियम, ॲक्शन अँड रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. हो, याच ॲक्शन रिॲक्शनचं एक मस्त उदाहरण म्हणजे बंदुकीचा धक्का. रिकॉईल ऑफ अ गन. म्हणजे गोळी पुढे जाते तेव्हा बंदूक मागे का ढकलली जाते, हे ना? हो, स्फोटामुळे गोळी प्रचंड वेगाने पुढे जाते, ती झाली ॲक्शन. पण त्याचवेळी ती गोळी बंदुकीवर विरुद्ध दिशेने बल लावते, ती रिॲक्शन. बापरे! पण मग बंदूक गोळीच्या वेगाने मागे का येत नाही? तिथे मगाशी सांगितलेला मोमेंटमचा नियम काम करतो. बंदुकीचं मास खूप जास्त असते, त्यामुळे तिची मागे येण्याची वेलॉसिटी खूप कमी असते. अच्छा. आणि रॉकेटच्या उड्डाणामागे हेच शास्त्र आहे ना? अगदी 100%. गॅस खाली ढकलला जातो आणि त्याची रिॲक्शन रॉकेटला वर ढकलते.
क्या बात आहे. म्हणजे हे सगळे नियम एकमेकांशी किती जोडलेले आहेत. हो. तर श्रोते हो, या सखोल विश्लेषणामध्ये आपण पाहिलं की स्पीड आणि वेलॉसिटी एक नाहीत. हो. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वस्तू सतत दिशा बदलत असते, हेही आपण पाहिलं. आणि जर बल हटवलं तर ती टँजंटच्या दिशेने न्यूटनच्या पहिल्या नियमाचं पालन करत सरळ रेषेत भिरकावली जाते, हे आपण नाण्याच्या उदाहरणातून समजून घेतलं. अगदी बरोबर. पण आता चर्चेच्या शेवटी आपण या नियमांचा विचार एका खूप मोठ्या स्तरावर करूया. मोठ्या स्तरावर म्हणजे काय? आज आपण फिरणाऱ्या चकतीवरचे नाणे पाहिले. आता जरा विचार करूया आपल्या पृथ्वीचा. आपली पृथ्वी सूर्याभोवती याच युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. अरे हो, हे तर सर्वात मोठं उदाहरण आहे. पण मग न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार पृथ्वीलाही त्या टँजंटच्या दिशेने अंधार अंतराळात भिरकवायला जायला हवे. बापरे, 1 मिनिट. जर तसं झालं तर आपण सगळेच नष्ट होऊ. मग ती सरळ रेषेत का जात नाही? कारण सूर्याचे प्रचंड गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी हे ते अनबॅलन्स्ड फोर्स आहे जे पृथ्वीला सतत सूर्याकडे खेचत असते. म्हणजे चकतीच्या घर्षणासारखं किंवा त्या दोरीच्या ताणासारखं. हो. सोप्या भाषेत सांगायचे तर आपली पृथ्वी सूर्याकडे सतत पडत असते, ती फॉलिंग अवस्थेत आहे. काय सांगताय? आपण सूर्याकडे पडतोय, मग आपण सूर्यावर आदळत का नाही? अरे वा. कारण पृथ्वीची टँजेन्शियल वेलॉसिटी इतकी अचूकडे प्रचंड आहे की ती सूर्याकडे पडता पडता नेहमी त्याच्या बाजूने पुढे निघून जाते. ती सूर्यावर कधीच आदळत नाही. अरे वा, हा खरोखरच अवाक करणारा विचार आहे. हो ना. या अद्भुत विश्वाच्या बॅलन्सबद्दल श्रोत्यांनी नक्की विचार करावा. खरंच, एक अदृश्य बल आपल्याला सुरक्षित ठेवत आहे. आपण आजच्या या डीप डाईव्हमधनं फिजिक्सच्या नियमांचा एक वेगळाच पैलू अनुभवला. हो. आणि मला खात्री आहे की श्रोत्यांनाही ही माहिती रंजक वाटली असेल. नक्कीच. श्रोत्यांनी या अफाट विश्वाच्या गतीवर आणि बॅलन्सवर नक्की विचार करावा. आपण अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत विज्ञानाचे हे आश्चर्य अनुभवत रहा.